नमस्कार मंडळी. हा ना कलकत्ताचा आउटस्कर्ट्स आहे. ॲक्च्युली हा जो रोड तुम्हाला ब्रिज दिसत आहेत आणि रस्ता दिसतो आहे ना, ह्याला रुबी रोड म्हणतात. रुबी रोड एवढ्यासाठी की ते एक हॉस्पिटल आहे रुबी नावाचं आणि मोठं नामचीन हॉस्पिटल आहे तिथे जातं. आणि पण एक मला कलकत्त्याचं फार छान एवढ्यासाठी वाटतं की कलकत्ता सिटीपासून हा केवळ 1 तासाच्या अंतरावरचा हा परिसर आहे. आणि कलकत्त्याच्या तिथे ना तुम्हाला अशी तलाव आतमध्ये सिटीमध्ये पण भेटतील. दुसरी हे जे हिरवंगार शेती होत असलेलं सौंदर्य आहे ना, या मेट्रो सिटी असूनसुद्धा यांनी जपलं आहे. आतमधल्या साईडला म्हणजे सिटीच्या साईडला एकदम आपण जे म्हणतो ना मेन सिटी ऑफ कलकत्ता वगैरे, ते खूप डेन्स पॉप्युलेशन आहे. पण बाहेर पण सुंदरता आणि तशी हिरवीगार वगैरे आणि इथली लोकं पण तशी झाडांना ते म्हणतात गाच, रोपटी, ती खूप प्रेमानं त्यांना जपतात. इथे मी कैक नर्सऱ्या पाहिल्यात झाडांच्या, छोट्या छोट्या अशा मिळणाऱ्या रस्त्यालासुद्धा मिळतात. आणि इथे एक सुंदरसा श्याम बाजार नावाचा गालिफ स्ट्रीट आहे हावडा ब्रिजच्या जवळ. तिथे एक बाजार लागतो, रविवारी लागतो, सकाळी 6 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंतच असतो. आणि कलकत्ताचे जे 7 परगणा पूर्व पश्चिम उत्तर दक्षिण भागातले जे तिकडे जे नर्सरीवाले आहेत ते आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह तिथे पाठवतात. ते तिथे गाडी करतात आणि झाडे वगैरे घेऊन येतात. आश्चर्य म्हणजे तुम्हाला असं मला का सांगावंसं वाटतं की जसं आपण फांट्या तोडतो आणि झाडांचं मल्टिप्लिकेशन वगैरे करतो ना, तसंच तिथे त्यांनी तिला मुळं आल्यापासून तिची रोपटी ते आणून ठेवतात आणि त्याला ना खाली माती लावलेली असते रोपांना. तर तुम्हाला पूर्ण झाड घ्यायची गरज नाही आहे. म्हणजे तुम्हाला समजा 4 आणि अगदी 10 रुपयापासून तर ते 500 रुपयापर्यंत झाडं तुम्हाला त्या मिळतात आणि हवी ती झाडं मिळतात. म्हणजे कलकत्त्याने ॲक्च्युली मी राहत होते इथे ज्या वेळेला कोविड संपलं सुरुवात होती त्यावेळेला मिड कोविड म्हणू शकू आपण. त्या दरम्यान जेव्हा मी कलकत्त्यात राहत होते ना, या सिटीने अक्षरशः मला वेडं लावलं होतं. इतकं मी झाडं जमा केली होती. सेक्युलेंट्स प्लांटच्या जेवढ्या व्हरायटी मी इथे पाहिल्या तिथे मला कुठेच नाही मिळाल्या नाहीत आजपर्यंत. अगदी पंजाब हरियाणा वगैरे साईडला आपण जेव्हा फिरतो म्हणजे दिल्लीच्या चंदीगड वगैरे त्या तिकडच्या साईडला वगैरे फिरतो तर काही नर्सऱ्यांमध्ये ते मिळतं. पुण्यातल्या काही नर्सऱ्यांमध्ये मिळतं की जी मोठ्या नर्सऱ्या आहेत अगदी देहू रोड वगैरे साईडला त्यांच्यामध्ये मिळतात त्या. पण इथे म्हणजे तुम्हाला छोट्या छोट्या नर्सरीजमध्ये सुद्धा ती झाडं त्यांची ती म्हणजे म्हणजे आता ऑफिस टाईम झाडांच्या किती कलरफुल हे असतात. पण अगदी त्याच्या ना 10-10 रुपयाला त्याची एक बंडल बनवून ते तुम्हाला विकतात. म्हणजे त्यांच्या काड्या ठेवलेल्या असतात किंवा त्याला मुळं आलेली पण असतात. आणि अशा पद्धतीने तुम्हाला ती पूर्ण बास्केट घ्यायची गरज नाही आहे आणि तुम्हाला भरपूर तर हे जे आहे ना, हे कल्चर इथे मला कलकत्त्यात खूप भावतं. कारण 200 रुपयाचं पूर्ण एक टोपली घेण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारचं कलरचं आपण एक एक बंडल घेऊन आपल्या घराला पूर्ण कलरफुल करू शकतो. अशी ही सिटी आहे. खरोखरच कलरफुल सिटी ऑफ जॉय वगैरे हे ह्या सिटीला म्हणतात ना, इथले खूप अंग आहेत या सिटीला की त्या अंगानं तुम्ही ह्या सिटीला आनंद इथे घ्या. आणि काही महिन्यांच्या नंतर ना ही सिटी आपल्याला आपलीशी वाटायला लागते. म्हणजे मला जेव्हा मी कलकत्ता सोडत होते ना, तर मला अतिशय दुःख होत होतं. तसं पाहायला गेलं तर आम्ही 8-1 वर्ष इथे राहू या आनंदानं आलो होतो. पण नंतर पुन्हा महाराष्ट्रात जाण्याची पुन्हा संधी मिळाली तर सोडावीशी पण नाही वाटली ती. असं नाही की इथली सिटी आवडली होती. पण एक आपण ह्या सिटीला पूर्णपणे आपलं करू शकतो का, हा एक थोडा आमचा क्वेश्चन मार्क होता. तर मग मी तुम्हाला हे सांगत होते की हे कलकत्ता आहे. आउटस्कर्ट्स मला वाटत नाही की मुंबईच्या आसपाससुद्धा इतकं सुंदर असेल, इतकं सुंदर. आपल्याकडे जास्त करून आता मुंबईमध्ये काय झालं आहे की प्रत्येक ठिकाणी काम एकत्र सुरू केल्यामुळे तुम्हाला शेड वगैरे जास्त दिसतील. कुठेतरी काम होतं आहे त्याचा कचरा जास्त ठेवलेला भेटेल आणि त्याच्यामुळे ना आपल्याला ते डिप्रेशन यायला लागलं जेव्हा रस्त्याने आपण गाडी चालवतो. तर इथे तो प्रकार नाही पाहायला मिळत आहे. तर आनंद होतो आहे मला. हे फारच सुंदर वाटतं आहे मला इथं बघताना. आता मी हा व्हिडिओ म्हणजे मला काही हे नव्हतं बनवायचं, पण मी म्हटलं की ह्या विषयावरती थोडंसं आपल्याशी संवाद साधावा.